पुलिस प्रशासक और महानगर पालिका ने सकल हिंदू समाज को लिखित रूप से मांगनी पूर्ण करने का आश्वासन दिया। सकल हिंदू समाज की एकता की विजयी हुई। सकल हिंदू समाज ने गणपति विसर्जन करने का अनुमति दी। आज अनंत चतुर्थी को गणपति विसर्जन किया जाता है। सकल हिंदू समाज ने निर्णय लिया था कि जब तक गौमाता के हत्यारे असलम कुरैशी पर मोक्का अंतर्गत कार्रवाई नहीं करते जब तक गणपति विसर्जन नहीं करेंगे, ऐसा निर्णय लिया था। पुलिस प्रशासक ने आरोपी पर मोक्का लगाने का लेखी पत्र एवं नगर निगम द्वारा खुले व अवैध कत्लखाने संपूर्ण बंद कर देंगे ऐसा लिखित पत्र दिया। जब जहां कर सकल हिंदू समाज माना और अपना निर्णय वापस लिया। इस समय सकल हिंदू समाज और गणेश महामंडल के अध्यक्ष और पदाधिकारी बड़ी संख्याओं में उपस्थित थे। सकल हिंदू समाज एकता की विजय हुई। जालना शहरातील गणेश भक्तांनी जे आमच्या गायची आमच्या आईची जे कत्तल केली होती त्या कत्तलीचा व्हिडिओ तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला। कुठेतरी मनामध्ये चीड निर्माण होऊन प्रशासनाच्या विरोधामध्ये सगळ्यांच्या झाली होती। प्रशासनाने जे कलम लावले होते त्या कलमासंदर्भात असलेल्या अतिक्रमणा संदर्भात या सगळ्या विषयामध्ये झालेल्या थातुरमातुर कारवाईमुळे आज हिंदू समाज जो आहे तो काल हा कठोर निर्णय घेण्यास भाग पडला, त्याला भाग पाडावं लागलं, त्याला निर्णय घ्यावा लागला। पण आज प्रशासनाने हा सर्व जे सकल हिंदू समाजाचा जालना शहरातील सगळा विषय जो आहे, जे अनाधिकृत अतिक्रमण आहेत, जे अवैध कत्तलखाने आहेत, जे उघड्यावर मांस विक्री आहे, या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लेखी पत्र हे आमच्याकडे दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने कायदे कडक कायदे या सगळ्या या फिर्यादीमध्ये त्याच्या नमूद करून रासुकाची कारवाईनुसार त्याचे पुढची प्रोसिजर चालू केलेली आहे। त्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला कागदपत्राचा पुरावा मिळाला। त्या दृष्टिकोनातून आम्ही जे गणेश विसर्जन आम्ही म्हणजे सकल हिंदू समाजाने जो निर्णय घेतला होता की आम्ही गणेश विसर्जन करणार नाही, ते गणेश विसर्जन आता जालना शहराचं या सगळ्या सकल हिंदू समाजाच्या पुढं म्हणजे त्यांच्या एकी पुढं समाजाला पुढं प्रशासनाला गुडघे टेकावे लागलेत आणि त्याच्यामुळे आता जालना शहरातील प्रत्येक गणेश मंडळाला हिंदू सकल समाजाच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की बाबा तुमच्या हर्ष उल्हासात कुठेतरी थोड्या वेळ खोड लागली, कुठेतरी तुम्हाला थांबावं लागलं, पण हे धर्माचं काम होतं। त्या दृष्टिकोनातून तुम्ही वाईट मानून घ्यायचं काम नाही। आणि आता सर्व गणेश भक्तांनी आपल्या आपल्या आनंदानं ज्या त्या पद्धतीनं आपलं गणेश विसर्जन करण्यास हरकत नाही। मी अंबादास हिम्मतराव मोरे।